उबरचा एक OTP आला आणि लगेच उबरचा फोन आला. उबरचा फोन आल्यावर ते म्हणले तुमचं असं झालं आहे, तुमचं व्हेरीफाय करायचं आहे, मला OTP सांगा तेवढा. आम्ही शाळेने लगेच सांगितलं. मला लगेच 4-5 तासांनी मेसेज आला, तुमचं अकाउंट हॅक झालं आहे. माझं अकाउंटच चालला नाही. डायरेक्ट गेलो उबरच्या ऑफिसला. तिथे गेलं मग ते महाशय म्हणले तुमचं असं झालं तसं झालं, तुम्ही OTP दिला का? आम्ही म्हणलो हा शायनिंगमध्ये म्हणलं आम्ही दिला. मित्रांनो, कधी पण हे ध्यानात ठेवा की उबर असो, ओला असो किंवा कुठलीही कंपनी असो, कधीच व्हेरिफिकेशनसाठी OTP पाठवत नाही. उबरच्या ऑफिसमध्ये जर तुम्ही कधी गेलात तर तिथं बॅनर लावून ठेवलेले आहेत की उबर व्हेरिफिकेशनसाठी कधीच OTP पाठवत नाही. आणि हे काय आहे, हे ट्रू कॉलरवर उबरचं नाव बघितलं, उबरचं ह्यांना वाटलं उबरचाच फोन आहे कंपनीतून. त्यांनी मागितलं OTP, सरांनी दिला OTP आणि सरांचा अकाउंट गेलं. आणि अकाउंट ह्यांनी हॅक करून काय केलं, हरिद्वारमध्ये किंवा ऋषिकेशमध्ये त्यांनी 3-4 ट्रिपा कंप्लीट केलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी काय विषय झालाय. त्यांनी अकाउंट हॅक करून एवढ्या ट्रिपा कंप्लीट केलेल्या आहेत. तिकडं हरिद्वार, ऋषिकेश तिकडं आपला ID लॉग इन झालाय. आणि शेवट विशेष म्हणजे तुम्ही हे बघा, 1 तासामध्ये ह्यांनी एक ट्रिप कंप्लीट केली, तिचं 31 रुपये बिल केलंय. आणि 1 तासामध्ये 31 रुपये, 90 किलोमीटर कसं काय होऊ शकते, जरा मला पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण फ्रॉड केला म्हणजे काय केलं मला पण कळाना नेमकं. त्याला ह्यातून फायदा काय झाला का, तर मायनस बी गेलं नाही काहीच झालं नाही. उबरच्या ऑफिसवाल्यांनी 1 दिवसामध्ये परत अकाउंट रिकवर करून दिलं. पण त्यांनी सांगितलं की कधीच OTP द्यायचा नाही, कधी काही असे राडे करायचे नाहीत.